नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. नवऱ्यासोबत अनैतिक संबंध, बायकोच्या ऑफिसमध्ये जाऊन महिलेवर 56 वार. पुण्यातील अंगावर काटा आणणारी घटना. भाजपच्या पुण्यातील विधी शाखेचा अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सावंतला अनैतिक संबंधातून सेक्रेटरी पूनम दिनेश मून हिचा खून केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. संजय सावंत सोबत त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलालाही खुनात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संजय सावंतची पत्नी स्वाती सावंत मुलीसह कार्यालयात येऊन पूनम मून हिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. अनैतिक संबंधाच्या कारणावरून स्वाती सावंत हिने पूनम मून यांच्याशी वाद सुरू केला. यानंतर वाद इतका वाढला की स्वातीने पूनमच्या डोळ्यावर झुरळ मारणारे औषध मारले. त्यानंतर पूनमला लोखंडी बॅटने मारत जखमी केलं आणि कार्यालयातील कोयत्याने पूनमच्या तोंडावर 56 पेक्षा जास्त वार करून संपवल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तसेच पूनमला संपवल्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, मात्र वजनामुळे शक्य झालं नाही. त्यामुळे स्वाती पूनमचा मृतदेह कार्यालयातच सोडून निघून गेली.